शहीद दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण शहीद आझम भगतसिंग, त्याचप्रमाणे सुखदेवजी थापर आणि शिवराम हरी राजगुरू, त्याचप्रमाणे यांना सर्वांना प्रेरणा देणारे चंद्रशेखरजी आझाद, या सर्वांनाच त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि या घटनेतून प्रेरणा घेण्यासाठी त्यांना सर्वांना आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. दरवर्षी हा कार्यक्रम इथं संपन्न होत असतो आणि भारतातल्या ही जी प्रमुख घटना स्वातंत्र्य लढ्यामधली आहे याच्यामध्ये आपल्या भागाचा, राजगुरुनगरचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातला सहभाग त्याच्यामध्ये आहे. याचा निश्चित एक अभिमानाचा उल्लेख हा आपल्या सर्वांसाठी आहे. त्याचप्रमाणे त्यावेळच्या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये बलिदानाच्या संदर्भात, देशाच्या संदर्भामधले जे सर्वोच्च बलिदान देण्यासंदर्भातली जी देशभावना होती, अशाच प्रकारच्या देशभावनेची प्रेरणा आपण सर्वांनी या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होणं हे अतिशय संयुक्तिक त्या ठिकाणी आहे. आणि अशा कार्यक्रमातून तरुण पिढीला देखील देशभक्तीची प्रेरणा त्या ठिकाणी मिळत राहते. शहीदांचं बलिदानाचं स्मरण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्यानुसारच आज सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी या सर्व हुतात्म्यांना त्यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं अभिवादन केलेलं आहे. शासकीय स्तरावर त्यासाठी संदर्भात जिल्हा परिषदच्या वतीनं जे शक्य आहे ते प्रयत्न केले जातील, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या वतीनं देखील या शहीद दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला जातो आणि या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आर्थिक सहभाग नोंदवण्याच्या बरोबरीनंच जिल्हा परिषद स्तरावर त्या ठिकाणी जिल्हा परिषदमधून देखील काहीतरी निधी या ठिकाणी या सगळ्या याला देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हा परिषद स्तरावर निश्चित त्याची दखल इथून पाठीमागच घेतली गेलेली आहे. शासनाच्या स्तरावर देखील त्याची दखल घ्यावी म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करूया. त्याचे उपाध्यक्ष पण आहेत, तुम्ही प्रशासकीय लेवलला आहे की इथल्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की बाबा जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावरती शिवनेरीवरती सगळा शासकीय प्रोटोकॉल त्या ठिकाणी येतो, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे सगळे किंवा आता 2 दिवसापूर्वी शंभू महाराजांची हे झाली, पालकमंत्र्यापासून कलेक्टरपासून सगळे होते. तर आपल्या राजगुरूंच्या ह्या स्मृती दिनाच्या दिवशी पण शासकीय प्रोटोकॉल असलं पाहिजे. कलेक्टरपासून त्या लेवलचे सगळे अधिकारी शासकीय त्याला कॅबिनेटमध्ये असले पाहिजे, पालकमंत्री, कलेक्टर किंवा ते यायचे. आता शहीद दिन म्हणून आपण सगळीकडे एकच करतो, परंतु शासकीय प्रोटोकॉल नाही ना, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना प्रोटोकॉल म्हणून सगळे येतो किंवा इकडं शंभू महाराजांच्याला येतो, तर राजगुरू देखील ही भूमी किंवा त्यांचं देखील योगदान मोठं आहे. तर त्या याच्यात शासकीय प्रोटोकॉल कॅबिनेटमध्ये हे झालं पाहिजे. म्हणजे अशी आमची मागणी आहे की अनेक वर्ष ग्रामस्थांची ह्या विषयावरती मागणी आहे की बाबा ठीक आहे, हे सगळं आपण एक दिवस म्हणून शहीद दिवस म्हणून हे करतो, परंतु शासकीय गॅझेटवरती जसं तो अधिकृतपणानं शासकीय याच्यावरती कॅबिनेटमध्ये झालं पाहिजे आणि त्याचा प्रोटोकॉल म्हणून म्हणजे कलेक्टरपासून तर ते सगळे आपल्या याला यायला पाहिजेत की सर्वसामान्य नागरिकांची किंवा याची व्यापक होईल. हां, याच्यावर प्रशासन म्हणून तुम्ही पण किंवा बाकी आता आम्ही पण त्याच्यावरती पाठपुरावा करणार आहे की ग्रामस्थ म्हणून किंवा इथले पदाधिकारी म्हणून इथल्या आता स्वयंसेवी, खरं तर शासकीयाच्यापेक्षा स्वयंसेवी संस्थाच मोठं कार्यक्रम ते करतात आतापर्यंत, बरोबर ना साहेब? ही संस्था किंवा आमचे टाकळकर साहेब किंवा बाकी ज्या काय वेगवेगळ्या संस्था आहेत, तर ते भविष्यात मात्र हे व्हायला पाहिजे की प्रशासनाच्या याच्यात तुम्ही पण पुढाकार घ्या, आम्ही पण आमच्या पातळीवरती तो तुम्हाला ठराव घेऊन शासनाला पाठवता येईल. जिल्हा परिषदचा नाही, जिल्हा पण नाही, प्रशासकीय पण जिल्हा परिषदला पाठवतो. हो, नगर परिषद आहे किंवा महसूलकडनं किंवा आपल्या याच्याकडनं त्याच्यात म्हणजे तसा खरंच महत्त्वाचा विषय आहे.
चला विचारा साहेब या. साहेब या. ठीक. सर